रक्षा सचिव श्री राजेश कुमार सिंह, चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल अनिल चौहान, थल सेना अध्यक्ष जनरल उपेंद्र द्विवेदी, नौसेना अध्यक्ष एडमिरल डी.के. त्रिपाठी और वायुसेना अध्यक्ष एयर चीफ मार्शल अमरप्रीत सिंह। माननीय प्रधानमंत्री महोदय का स्वागत, उनका अभिवादन सभी अधिकारियों के द्वारा रक्षा मंत्री श्री राजनाथ सिंह के साथ माननीय प्रधानमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांचे स्वागत केलेले आहे। सोबतच लष्कराचे 3 प्रमुख पदी जे आहेत त्यांनी देखील त्यांचे स्वागत केलेले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi having arrived here at the National War मानवंदना दिली जाणार आहे। Now moving towards the Amar वीर जवानांना or the पंतप्रधान Circle of आदरांजली Immortality. वाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। Here is the राष्ट्रीय feet on युद्ध his स्मारकाला plane or the पंतप्रधान Amar नरेंद्र Jawan मोदी Jyoti, या ठिकाणी भेट which देण्यासाठी आले, burns जिथे आपल्या continuously प्राणांची आहुती under the देणाऱ्या central राष्ट्रीय वीरांना obelisk. पुष्पहार अर्पण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आदरांजली वाहतील। Fire, pure and strong and vibrant, symbolizing the immortality of the spirit of the foreign soldier. The laying of the wreath by the Prime Minister, a solemn tribute to those who for our today gave up their tomorrow. The circular wreath, symbolic of eternity, the continuity of the cycle of life and the journey of the being with no beginning and no end. Squadron leader Hemant Singh Kanyal, leading the 21-member inter-services guard positioned here, will give the commands first for Salami Shastra, followed by Shok Shastra. And that will be followed by 2 minutes of silence. Silence, solemn, still, tranquil. While a billion hearts beat, some now lie still, as gratitude, homage and honor call राष्ट्रीय युद्ध the स्मारकाला silence पंतप्रधान नरेंद्र simply मोदी say भेट no. देण्यासाठी आलेले आहेत। सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शहीदांना श्रद्धांजली वाहिली जाते। तर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी, तिन्ही दलांचे प्रमुख आणि संरक्षण मंत्री हे वीर शहीदांना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहत आहेत।
दो मिनट की मौन श्रद्धा मान का, सम्मान का, श्रद्धा का बार बार नमन। मन के भाव भावनाओं के बादल से बन जाते हैं। देश के हर पर्व पर, हर गर्व पर ये वीर तर हे शहीद स्मारक केवळ युद्ध स्मारक सदा नव्हे याद तर राहते आपल्या देशासाठी राष्ट्रीय बलिदान देणाऱ्या समर स्मारक पर जवानांच्या प्रती असणारे माननीय प्रधानमंत्री द्वारा आदर जो आहे त्याच्या प्रती अमर त्याचे ते शहीदों एक को प्रतीक श्रद्धांजलि मानलं जात अर्पित की गई। आणि या ठिकाणीच पंतप्रधान नरेंद्र भावुक कर मोदी देने वाला आणि सोबतच गौरवपूर्ण संरक्षण पल। मंत्र्यांनी येऊन या जवानांना याद बहुत श्रद्धांजली आते हैं वाहिलेली वो, आहे हमेशा प्रजासत्ताक याद दिनाच्या रहेगा कार्यक्रमाच्या दिशेनं उन वीरों का जाण्याआधी बलिदान। या जवानांच्या इथे येऊन त्यांना श्रद्धांजली कैसे वाहिली जाते शब्दों में त्यांनी जे बांधे त्याग देशासाठी तुम्हारा, बलिदान दिलेलं आहे कैसे त्यांचं भावों के त्यांना समंदर एक को समेटे हम त्यांना समर्पित जब म्हणून देखते आजचा हैं दिवस हा मानला नाम जातो आणि तुम्हारा। त्यासाठीच या ठिकाणी तुम पंतप्रधान नरेंद्र मोदी मुझसे आलेले होते परिचित न त्यांनी थे, पुष्पचक्र मैं भी अर्पण करून तुमसे त्यांना मिला न था। श्रद्धांजली वाहिलेली आहे तुमने जीवन दे दिया मेरे लिए, रहूं मैं सुरक्षित हरदम और मेरे जैसे सब रहे सुरक्षित ये देश हमारा। मेरा तुम्हारा रिश्ता है अटूट, हमारी मातृभूमि एक है, तुम्हारा कर्म उत्कृष्ट है, तुम्हारा बलिदान श्रेष्ठ है। The wreath laying ceremony here at the National War Memorial, a poignant and moving one. The Prime Minister now making his way towards the digital signature book. Time, they say, is a great leveler. It gives as much as it takes away, but paradoxically leaves so much behind: memories, heroes, and history. Moments like today relive, recount, and recognize the past and its contribution to our today in the most time-honored way of recognizing and celebrating our heroes, their तर sacrifice. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी तिन्ही दलांचे प्रमुख आणि संरक्षण मंत्र्यांनी वीर शहीदांना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिलेली आहे सध्या डिजिटल सही करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी आलेले आहेत आणि आता यानंतर हे सगळेच जण कर्तव्य पथाच्या दिशेनं मार्गस्थ होणार आहेत कर्तव्य पथावर आज भारताच्या परंपरेचं लोककलेचं आणि संस्कृतीचं दर्शन घडवणारं सोबतच लष्कराचं सामर्थ्य दाखवणारं आज पथसंचलन त्या ठिकाणी पार पडणार आहे आणि या पथसंचलनामध्ये सहभागी होण्यासाठी हे सगळेच जण त्या दिशेनं आता मार्गस्थ इन होतील वीर सपूतों के त्याग को सलाम लिखा जाए, उनके नाम लिखा जाए, हर पैगाम लिखा जाए। तर ज्या माननीय प्रधानमंत्री जवानांनी आपल्या अमर देशासाठी शहीदों को आपलं श्रद्धांजलि अर्पित करने के आपले बाद प्राण बलिदान दिले प्रस्थान या करते सगळ्यांनाच श्रद्धांजली वाहण्यासाठी आदरांजली वाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी आलेले होते या सगळ्यांचं जे बलिदान आहे ते कधीच व्यर्थ जाणार नाही अशी भूमिका कायमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेली He होती carries with him the gratitude of the nation for those who protected this country and a deeper responsibility to lead the nation towards a future that is equitable and secure for all. The focus of course will now move to the saluting base, where after the arrival of the President of India, Kartavya Path will echo with a medley of sounds, clip-clop of hooves on the tarmac, martial music, crisp crunch of marching boots,
the mechanized rumble of military machine and beautiful folk music. माननीय प्रधानमंत्री तर श्री नरेंद्र मोदी आपले जवान देश के कोणत्या अमर अडचणींचा सपूतों सामना को करून आपल्या श्रद्धासुमन देशाचं आपल्या अर्पित करने के देशवासियांचं उपरांत संरक्षण राष्ट्रीय करत समर असतात स्मारक से हे सगळ्यांनाच कर्तव्य माहिती आहे पथ आणि स्थित याच सलामी सगळ्याच मंच की ओर अग्रसर हो जवानांप्रती एक रक्षा मंत्री श्री राजनाथ सिंह आदर व्यक्त करण्याचा आजचा हा दिवस आणि त्याच निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच राष्ट्रीय युद्ध स्मारकावर आलेले होते आणि त्यांनी वीर जवानांना ज्या जवानांनी इस अवसर पर